नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा 2024 ची इयत्ता दुसरीची इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। एकूण गुण 100 आहेत 50 प्रश्नांसाठी। पाहूया विभाग 1 इंग्रजी प्रश्न 20 गुण 40। प्रश्न पहिला, खालील पैकी योग्य जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1 कॅपिटल G स्मॉल g हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा। अ लेमन इज डॅश डॅश। पर्याय क्रमांक 4 सोर म्हणजे आंबट। प्रश्न तिसरा, खालील पर्यायातून टंगचे चित्र कोणते आहे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न चौथा, वडीलसाठी इंग्रजी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 4 फादर। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे लावली आहेत? पर्याय क्रमांक 3 B C D E। प्रश्न सहावा, शेजारील चित्र कशाचे आहे? पर्याय क्रमांक 3 कॉक। प्रश्न सातवा, खालीलपैकी व्हेजिटेबल कोणती? पर्याय क्रमांक 3 कॅबेज। प्रश्न आठवा, ॲपलचा रंग कोणता? पर्याय क्रमांक 3 रेड। प्रश्न नववा, गटात न बसणारे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 4 जे, कारण O A I हे स्वर आहेत आणि जे हे व्यंजन आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे। प्रश्न 10वा, मी नांगर वापरतो, मी शेत पिकवतो, मी कोण? पर्याय क्रमांक 3 फार्मर। प्रश्न 11वा, विसंगत पर्याय ओळखा। एप्रिल मे जुलै ऑगस्ट। पर्याय क्रमांक 1 एप्रिल हे बरोबर आहे, कारण इतर महिन्यांमध्ये 31 दिवस आहेत आणि एप्रिलमध्ये 30 असतात। प्रश्न 12वा, खालील आकारापैकी कोणता आकार इंग्रजी अक्षरासारखा आहे? पर्याय क्रमांक 4 आर या लेटरसारखा तो आकार आहे। प्रश्न 13वा, खालील अक्षरे वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 1 यम। प्रश्न 14वा, खालील काही पाळीव प्राण्यांची नावे दिली आहेत, या पाळीव प्राण्यांच्या यादीत बसणारा शब्द पर्यायातून शोधा। डॉग हॉर्स कॅट ऑक्स। पर्याय क्रमांक 3 काऊ हे उत्तर आहे। प्रश्न 15वा, इंग्रजी भाषेत मुख्य स्वर किती? पर्याय क्रमांक 1 5 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 16वा, खालीलपैकी मनगट या शब्दाचा इंग्रजी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 2 रिस्ट। प्रश्न 17वा, स्टुडंट या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 4 डी। प्रश्न 18वा, खालील पर्यायातून यमक जुळणाऱ्या शब्दांची चुकीची जोडी शोधा। पर्याय क्रमांक 2 मॅट मॅन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 19वा, वर्षाच्या किती महिन्यात 31 दिवस असतात? पर्याय क्रमांक 4 7 महिन्यामध्ये 31 दिवस असतात। प्रश्न 20वा, वर्गात येण्यासाठी शिक्षकांकडून कोणती परवानगी मागाल? पर्याय क्रमांक 3 मे आय कम इन सर। विभाग 2 पाहूया बुद्धिमत्ता प्रश्न 30 60 गुणांसाठी। अक्षरमालेवर आधारित प्रश्न आहेत। प्रश्न 21वा, वरील अक्षरमालेत डावीकडून 8वे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 3 H हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 22वा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या अंकमालिकेत 3च्या पाढ्यात नसणाऱ्या संख्या किती आहेत? पर्याय क्रमांक 2 7 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 23वा, ल त र वा या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? पर्याय क्रमांक 4 तलवार हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 24वा, खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा। यामध्ये आपण व्यवस्थित निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 ही आकृती तंतोतंत जुळणारी आहे। प्रश्न 25वा, स्नेहा आणि नेहा यांच्या आजच्या वयातील फरक 7 वर्षे आहे, तर 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयात किती फरक होता? पर्याय क्रमांक 3 7 वर्षे उत्तर बरोबर असणार आहे। प्रश्न 26 व 28 साठी सूचना, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे शब्द पद ओळखा। प्रश्न 26वा, याच्यामध्ये 8 चा वर्ग 64 तर 5 चा वर्ग 25 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 27, याच्यामध्ये आपण पाहू शकतो की एका वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्याचे 3 भाग रंगवलेले आहेत, तर आपल्याला तिसरी आकृती तर मिळते आहे की एका चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चौथ्या पदाशी त्याचा संबंध आहे। प्रश्न 28, सीताफळ रामफळ पेरू डॅश डॅश। पर्याय क्रमांक 1 कलिंगड, कारण अनेक बिया असणारी ही फळे आहेत। प्रश्न 29, एका बागेतील आंब्याच्या झाडांच्या रांगेत मधोमध येणाऱ्या आंब्याच्या झाडाचा 8वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण आंब्याच्या झाडांची संख्या किती? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे, कारण मधले झाड 8वे म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला 7 आणि डाव्या बाजूला 7 असे किंवा पुढे किंवा मागे 7 7 असल्यामुळे एकूण बेरीज 15 येते। प्रश्न 30 आणि 31 साठी सूचना, आपण पाहू शकतो इथं सूचना दिलेली नाही, परंतु चित्राच्या खाली पाण्यातील प्रतिमेचं चिन्ह आहे, त्यावरून आपल्याला हे ओळखायचं होतं। प्रश्न 30वा, याच्यामध्ये आपली प्रतिमा सापडते पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न 31 मध्ये पाण्यातील प्रतिमा आपल्याला सापडते पर्याय क्रमांक 2। प्रश्न 32, मित्राने शाळेच्या बागेतील फुलझाडाचे रोप उपटले तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 3 उपटलेले रोप पुन्हा लावाल। प्रश्न 33 व 35 साठी सूचना, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक 2 33।
त्यानंतर पाहूया प्रश्न 34वा. गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 35वा. मुळा, पालक, गाजर, बीट यामध्ये पालक हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 36. सोन्याला तांबे, तांब्याला पितळ, पितळेला चांदी म्हटले तर सर्वात महाग धातू हा पर्याय क्रमांक 2 तांबे हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 37. एका विहिरीत 1 घागर पाणी काढण्यासाठी 10 मीटर दोरी लागते तर अर्धी घागर पाणी काढण्यासाठी किती दोरी लागेल? पर्याय क्रमांक 3 10 मीटर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 व 39 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे पर्यायातून शोधा व योग्य पर्यायाचे व पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा. प्रश्न क्रमांक 38 गर याच्यामध्ये प्रश्न 38चा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न 39 याच्यामध्ये त्याची आरशातील प्रतिमेची आकृती जी येणार आहे ती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 40वा. गुरु गुणी मुलगा आहे या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? पर्याय क्रमांक 3 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. इंग्रजी अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? यामध्ये बघा हा प्रश्न चुकीचा आहे कारण आपल्या इंग्रजी मालेमध्ये 26 लेटर्स येतात तर मधोमध येणारा अक्षर पण काढू शकणार नाही, त्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे. प्रश्न 42 पाहूया. वडिलांच्या भावाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3 काका हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 44 ते 46 साठी सूचना. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. कारले, कडू, आवळा पर्याय क्रमांक 1 तुरट. त्यानंतर 45 साठी आपण पाहूया. प्रश्न 45 मध्ये आपण पाहू शकतो की चौथ्या आकृतीला आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 46, 68, 34 तर 84ला किती? तर इथे आपण पाहू शकतो की 68 आणि 34 मध्ये या जे दशक एकक आहे त्याची निमपट केलेली आहे, म्हणजे 6चे निम्मे 3 आणि 8चे निम्मे 4. त्यामुळे आपल्याला 84चे यामध्ये आपल्याला दशकाची 8ची निमपट 4 आणि 4ची निमपट 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये 42 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 47 पाहूया. सरसर, भरभर, टरटर, फरफर या शब्दात र हे अक्षर एकूण किती वेळा आलेले आहे? तर याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 3 8 वेळा. प्रश्न 48. एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असलेली दिशांची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 3 दक्षिण उत्तर हे उत्तर बरोबर आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 49. तुमच्या शेजाऱ्यांचे पत्र पोस्टमनने नजर चुकीने तुमच्या घरी दिले आहे हे लक्षात आल्याबरोबर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 2 पत्र लगेच नेऊन देईन. प्रश्न 50वा पाहूया. याच्यामध्ये पाहू शकतो आपल्याला दिसतं की डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असा भाग रेखांकित केलेला आहे, तर याचं बरोबर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 ही आकृती बरोबर येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि इतर इयत्तांची जर तुम्हाला उत्तरसूची पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.